एका गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे. त्याला जे मिळेल तो ते खायचा, काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचं. भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा, असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, तुला काय हवे ते माग. भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, मोहरा कशात घेणार? भिकाऱ्याने झोळी पुढे केली. मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला, मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईन. जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेन. पण हे लक्षात ठेव, जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमिनीवर पडली तर तिची माती होईल. भिकाऱ्याने ती अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली, पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना. मोहरांच्या वजनाने झोळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडल्या आणि त्यांची माती झाली. त्याच्याबरोबर देवही नाहीसा झाला व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरले नाही. आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहिला. गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.